Hello student, today we will see the next topic of integration, indefinite integration, that is sum special integrals. ठीक आहे, सम स्पेशल इंटिग्रल्सचे आपल्याला इथे 7 फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत आणि ते पाठ पण करायचे आहेत. ठीक आहे, हे जे 7 फॉर्म्युले आपण आज घेणार आहोत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्यावर डिपेंड पुढचं जसं सर्व इंटिग्रेशनचा पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. याच्यापासून जो पुढचं पूर्ण इंटिग्रेशन येणार आहे ते डिपेंड्स असणार आहेत ह्या 7 फॉर्म्युल्यावर. ठीक आहे, मागचे तर लागतीलच आणि परत ह्यापासून पुढे हे जे फॉर्म्युले आहेत या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन सॉल्व करायचे. ठीक आहे, मग 7 फॉर्म्युले कोणते? पहिला आहे इंटिग्रेशन 1/x² + a². एक्स इज अ व्हेरिएबल, ए इज अ कॉन्स्टंट, x² + a² असेल तर त्याचं इंटिग्रेशन येतं 1/a tan इनवर्स x/a + c. सेकंड फॉर्म्युला 1/a² - a², दॅट इज आधी कॉन्स्टंट a² - a² असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं 1/2a log of a + x/a - x + c. a इज अ कॉन्स्टंट, x इज अ व्हेरिएबल. थर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x² - a² असेल तर त्याचं इंटिग्रेशन येतं 1/2a log of x - a x + a + c. फोर्थ फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/√a² - a² असेल, अंडर रूट ऑफ आहे a² - a² असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स x/a + c. फिफ्थ फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/√x² - a² जर असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ x + अंडर रूट ऑफ x² - a² + c. 6 नंबरचा फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/√x² + a² असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ x + अंडर रूट ऑफ a² + a² + c. आणि 7 नंबरचा फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x अंडर रूट ऑफ x² - a² असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं 1/a sec इनवर्स x/a. ठीक आहे, हे 7 फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह पण करायचं आहे. मग हे ज्या फॉर्म्युलांमध्ये कोणताही फॉर्म्युला ॲज अ एक्झाम्पलमधूनही तुम्हाला बोर्डला विचारलं जाऊ शकतो. प्रूव्ह दॅट म्हणून एखादा फॉर्म्युला दिला असेल आणि प्रूव्ह दॅट म्हटलं असेल किंवा मग फाइंड द इंटिग्रेशन विचारलं असेल आणि एखादा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करायला विचारलं असेल. ठीक आहे, मग आज आपण हे सर्व 7 फॉर्म्युले जे आहेत यांचं प्रूफ बघू की याचं इंटिग्रेशन हे कसं येतं हे आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, नाऊ फर्स्ट फॉर्म्युला इज पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x² + a² dx. इंटिग्रेशन 1/x² + a² याचं इंटिग्रेशन यायला पाहिजे 1/a tan इनवर्स x/a + c. ठीक आहे, नाऊ प्रूफ ऑफ दॅट. मग आता हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्या सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करावा लागेल. या ठिकाणी x = पुट करायचं a tan थीटा. पुट x = a tan थीटा. देअरफॉर याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला तर डेरिव्हेटिव्ह काय येईल याचा dx. एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx, a इज अ कॉन्स्टंट आणि टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह sec² थीटा d थीटा. टी पण केलं तरी चालेल, a tan t, पण जनरली आपण थीटाच करणार आहोत. टेक्स्टबुकमध्ये पण तुम्हाला थीटाच दिलेला आहे. हे 7 फॉर्म्युले टेक्स्टबुकमध्ये सुद्धा प्रूव्ह करून दिलेले आहेत. ठीक आहे, a sec² थीटा. मग आता याच्यावरनं आपण थीटाची व्हॅल्यू काढू, कारण आपलं जे इन टर्म्स पुढचं इंटिग्रेशन आहे ते कशात कन्व्हर्ट होणार आहे, तुमचं थीटामध्ये, म्हणून आपल्याला थीटाची व्हॅल्यू लागेल. देअरफॉर x/a इज इक्वल टू काय येईल ते टॅन थीटा. देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय येईल मग टॅन इनवर्स x/a. थीटाची व्हॅल्यू पण आपल्याला लागेल. थीटा काढला आपण, हा टॅन इकडे आला, टॅन इनवर्स x/a. तर ह्या व्हॅल्यू टाकू आपण इंटिग्रेशनमध्ये. इंटिग्रेशन 1/x², एक्सची व्हॅल्यू a tan थीटा, दॅट इज a² tan² थीटा प्लस a² इंटू dx, dxची व्हॅल्यू a sec² थीटा d थीटा. ओके, इंटिग्रेशन 1/a² जर कॉमन काढला दॅट इज tan² थीटा प्लस 1 हा a sec² थीटा d थीटा. हा ए आणि इथला एक कॅन्सल, दॅट इज हा 1/a मी कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर sec² थीटा अपॉन tan² थीटा प्लस 1 दॅट इज sec² थीटा. बाय फंडामेंटल आयडेंटिटी tan² थीटा
1 plus tan square theta is sec square theta d theta is equal to 1 upon a sec square theta cancel integration d theta 1 upon a d थीटाचे इंटिग्रेशन काय येईल थीटा इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल प्लस कॉन्स्टंट सी 1 अपॉन ए आणि थीटाची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे टॅन इनवर्स एक्स अपॉन ए ती पुटअप केली टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी हा झाला आपला पहिला फॉर्म्युला प्रूव्ह इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू आला 1 अपॉन ए tan inverse x upon a plus c. That is the first formula. ठीक आहे आलं लक्षात सबस्टिट्यूशन केली x इज इक्वल टू a tan थीटा त्याच्यावरून आपल्याला थीटाची व्हॅल्यू लागणार होती थीटा निघाला tan इनवर्स x अपॉन a नंतर डेरिव्हेटिव्ह लागेल x चा डेरिव्हेटिव्ह dx a इज अ कॉन्स्टंट टॅनचा थीटा टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा डी थीटा सर्व व्हॅल्यू पुटअप केल्या आणि त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट केलं दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला नाउ सेकंड इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं 1 अपॉन 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे मग आता इथे सबस्टिट्यूशनने जाता येणार नाही कारण आन्सरमध्ये लॉगमध्ये आन्सर आहे इथे मागच्या एक्झाममध्ये टॅनमध्ये होतं टॅन इनवर्स दॅट इज अ ट्रिग्नॉमेट्री म्हणून आपण सबस्टिट्यूशन केलं इथे आन्सर आहे आपलं लॉगमध्ये मग आपल्याला थोडी वेगळ्या पद्धती ॲडजस्टमेंट करून आपल्याला हे जो फॉर्म्युला आहे तो प्रूव्ह करायचा आहे नाव इंटिग्रेशन आय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx हा जो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे त्याला मी लिहिते एक्स मायनस ए एक्स प्लस ए कारण फॅक्टर पाडले ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचे फॅक्टर असतात एक्स मायनस ए एक्स प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे ए मायनस बी ए प्लस बी त्यानुसार त्याचे फॅक्टर पाडले ठीक आहे मग मी आता न्यूमरेटरला थोडी ॲडजस्टमेंट करते न्यूमरेटरला मी लिहिते एक्स प्लस ए मायनस एक्स मायनस ए अपॉन एक्स मायनस ए एक्स प्लस ए जेणेकरून आपल्याला हे खालचे फॅक्टर दिसत आहेत त्या पद्धतीने वरती ॲडजस्टमेंट करायची ठीक आहे मग मी काय केला एक्स प्लस ए घेतला आणि त्याच्यामधून काय केला एक्स मायनस ए केला आता हा एक्स आणि हा मायनस एक्स काय झाला कॅन्सल झाला प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल आणि हा ए मायनस मायनस प्लस ए प्लस ए काय झाला 2a मग 2a जास्तच आला म्हणून 2a कॅन्सल करण्यासाठी आपल्याला डिवाइड केलं 1 अपॉन 2a असं करू शकतात किंवा आधी इथे 2a घ्या डिवाइड 2a करा मग परत एक्स ॲड करा तसं केलं तरी चालेल किंवा डायरेक्टली स्टेप केली तरी चालेल हा प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल ए प्लस ए 2a होत आहे 2a जास्तच आहे कॉन्स्टंट म्हणून अपॉन केला आपण 1 अपॉन 2a ठीक आहे मग आता ह्या दोघं टर्म आपण सेपरेट करू ही टर्म सेपरेट ही टर्म सेपरेट 1 अपॉन 2a इंटिग्रेशन ही जर सेपरेट केली तर एक्स मायनस ए कॅन्सल म्हणजे त्याला 1 अपॉन एक्स मायनस एक्स प्लस ए मायनस ही टर्म सेपरेट केली तर एक्स मायनस कॅन्सल म्हणजे इथे राहिला इथे एक्स प्लस ए कॅन्सल झाला इथे एक्स मायनस ए राहिला आणि इथे राहिला एक्स मायनस ए कॅन्सल एक्स प्लस ए इंटू dx ठीक आहे दोघांचं इंटिग्रेशन पण काय होईल तुमचं सेपरेट 1 अपॉन 2a इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स मायनस ए dx इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस ए dx 1 अपॉन 2a आणि 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग एक्स म्हणजे हा आला लॉग ऑफ एक्स मायनस ए याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स प्लस ए आता एक्स मायनस एच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करतो पण एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि एचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे अपॉन येईल 1 इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 एचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे अपॉन काय येईल 1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी 1 अपॉन 2a इंटू लॉगचा रूल लॉग एम मायनस लॉग एन इज इक्वल टू असतं लॉग एम अपॉन एन युझिंग दॅट रूल लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी हा हेच आपल्याला त्याचे इंटिग्रेशन
1/2a log of x minus a upon x plus a, that is 1 upon x square minus a square dx is equal to आलं इंटिग्रेशन 1/2a log of x minus a upon x plus a plus c. हा झाला आपला सेकंड फॉर्म्युला प्रूफ. महत्त्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. 1/x² मायनस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं 1/2a log of x minus a upon x plus a. ठीक आहे. नाउ थर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/a² मायनस ए स्क्वेअर. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल आधी होता, x² मायनस ए स्क्वेअर होता. ह्या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल नंतर आहे, म्हणजे फॉर्म्युले यूज करताना पण अगदी केअरफुली ते करायचे आहेत. ठीक आहे. तिथे x² मायनस ए स्क्वेअर होता, इथे कॉन्स्टंट आधी a² मायनस ए स्क्वेअर आहे आणि त्याचं इंटिग्रेशन असतं 1/2a log ऑफ a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स प्लस सी. हे आपल्याला डिराईव्ह करायचं. हे पण लॉगमध्ये आन्सर आहे, म्हणजे त्याच पद्धतीने मागचं एक्झाम्पल ज्या पद्धतीने आपण सॉल्व केलं त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. ठीक आहे. नाउ इंटिग्रेशन 1/a² मायनस ए स्क्वेअर इंटू dx. आपण परत याचे फॅक्टर पाडू. a मायनस एक्स ए प्लस एक्स इंटू dx. दोघांचे फॅक्टर आहे a² मायनस b² नुसार त्याचे फॅक्टर पाडले. परत या ठिकाणी पण ॲडजस्टमेंट. इथे मी लिहिते a मायनस एक्स प्लस ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स ए प्लस एक्स dx. ठीक आहे. मग आता ह्या ठिकाणी हा मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, ए प्लस ए काय झाला 2a जास्तचा घेतला म्हणून 1/1 इथे ॲडजस्ट करायचा 2a. त्याच्यानंतर दोघं टर्म सेपरेट. दोघं टर्म जर सेपरेट केला तर ए मायनस एक्स कॅन्सल, म्हणजे 1/a प्लस एक्स प्लस ए प्लस एक्सची टर्म कॅन्सल 1/a मायनस एक्स इंटू dx. इंटू आला dx इज इक्वल टू 1/2. आता दोघांचं पण इंटिग्रेशन सेपरेट 1/a प्लस ए dx प्लस इंटिग्रेशन 1/a मायनस ए dx. दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट केलं 1/2a इंटिग्रेशन ऑफ 1/a प्लस एक्स इज लॉग ऑफ a प्लस एक्स. आणि परत a प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1, कारण aचा डेरिव्हेटिव्ह 0, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, दॅट इज 1 प्लस याचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ इंटिग्रेशन लॉग ऑफ a मायनस एक्स अपॉन 1/a मायनस एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ a मायनस एक्स आणि परत त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं. aचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला -1 आला प्लस कॉन्स्टंट सी. ही स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवायची. मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला -1. 1/2a हे झालं लॉग ऑफ a प्लस एक्स मायनस लॉग ऑफ a मायनस एक्स प्लस सी आणि 1/2a लॉगचा रूल लॉग लॉग m मायनस लॉग n इज लॉग m अपॉन n, दॅट इज लॉग ऑफ a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स प्लस सी. दॅट इज द थर्ड फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ a² मायनस ए स्क्वेअर काय असतं 1/2a लॉग ऑफ a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स. दॅट इज द थर्ड नंबर फॉर्म्युला. नाउ फोर्थ फॉर्म्युला इज इंटिग्रेशन 1/√ ऑफ a² मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स x अपॉन a प्लस सी. √ ऑफ a² मायनस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आपल्याला आणि ते येतं साइन इनवर्स x अपॉन a. साईनमध्ये दिसतंय म्हणजे आपल्याला इथं सबस्टिट्यूशन मेथडने जावं लागेल. साइन दिसतोय, साइन इनवर्स दिसतोय म्हणजे साइन थीटा काहीतरी सबस्टिट्यूशन असेल. ठीक आहे. पुट x इज इक्वल टू पुट करायचं इथे a साइन थीटा. काय पुट करायचं a साइन थीटा. देअरफॉर याच्यावरनं त्याचा डेरिव्हेटिव्ह काय dx. a इज अ कॉन्स्टंट, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा डी थीटा. आपल्याला थीटाची व्हॅल्यू लागेल ती फाइंड आउट करू. x अपॉन a इज इक्वल टू साइन थीटा. देअरफॉर थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स x अपॉन a. डेरिव्हेटिव्ह काढला, थीटा काढला. आता इंटिग्रेशन
मध्ये व्हॅल्यू पुटअप करू. इंटिग्रेशन 1/√a² मायनस x². x² आला आणि एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण, a sin थीटा, म्हणजे हाला तुमचा a² sin² थीटा इंटू डी थीटा dxची व्हॅल्यू a cos थीटा डी थीटा. ओके. 1/√. आता याच्यामधून काय कॉमन निघेल, a² जर कॉमन काढला तर 1 मायनस sin² थीटा a cos थीटा डी थीटा इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/. आता a² आहे तो अंडररूटच्या बाहेर येताना काय होईल, a. 1 मायनस sin² थीटा इज cos² थीटा a cos थीटा डी थीटा इज इक्वल टू, हा a आणि हा a कॅन्सल, cos थीटा अंडररूट आणि स्क्वेअर कॅन्सल, इथे पण आलं तुमचं cos थीटा डी थीटा. cos थीटा गेट कॅन्सल, cos थीटा कॅन्सल झाला, इथे आला 1 इंटू डी थीटा. डी थीटाचं इंटिग्रेशन थीटा प्लस सी, आणि थीटाची व्हॅल्यू काय होती, साइन इनवर्स x/a प्लस सी, म्हणजे इंटिग्रेशन 1/a² मायनस a² असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स x/a प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ a² मायनस a² याचं इंटिग्रेशन असतं साइन इनवर्स x/a. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 5. 5th नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1/√. x² मायनस a². x² मायनस a². फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला 1/√. x² मायनस a². x² मायनस a² आणि याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ x प्लस x² मायनस a² प्लस सी. हा फॉर्म्युला आपल्याला आता डिराईव्ह करायचा आहे. 1/√. x² मायनस a². नाव पुट, इथे सबस्टिट्यूशन करायची आहे, x इज इक्वल टू a sec थीटा. देअरफॉर dx ची व्हॅल्यू काय येईल, बट dx इज इक्वल टू a इज अ कॉन्स्टंट, सेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह सेक थीटा इंटू टॅन थीटा डी थीटा. ओके. परत थीटाची पण व्हॅल्यू आपल्याला लागते. देअरफॉर सेक थीटा इज इक्वल टू x/a. ओके. इथे आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू मिळाली x/a. देअरफॉर थीटा इज इक्वल टू सेक इनवर्स लागणार नाही आपल्याला, पण आपण काढून ठेवू, कारण आन्सर आपल्याला लॉगमध्ये दिसतंय. सेक इनवर्सची गरज नाही, आपल्याला वेगळी प्रोसेसची इथे गरज आहे. ठीक आहे, आपण बघू ते काय करायचं. नाऊ इंटिग्रेशन सबस्टिट्यूट करू आपण 1/√. x² मायनस a². एक्सची व्हॅल्यू घेतली आपण a सेक थीटा, दॅट इज a² sec² थीटा मायनस a² आणि dxची व्हॅल्यू a sec थीटा टॅन थीटा डी थीटा. आपलं इंटिग्रेशन कन्वर्ट झालं थीटामध्ये, व्हॅल्यू पुटअप केल्या जी सबस्टिट्यूशन आपण घेतली होती. ठीक आहे. इंटिग्रेशन इथून कॉमन निघेल तुमचा a², दॅट इज sec² थीटा मायनस 1 a sec थीटा टॅन थीटा डी थीटा. इंटिग्रेशन a sec थीटा टॅन थीटा अपॉन, हा a² रूटच्या बाहेर येताना a √. sec² थीटा मायनस 1 इज tan² थीटा बाय फंडामेंटल आयडेंटिटी इंटू डी थीटा. a गेट कॅन्सल, √. tan² म्हणजे काय आला, टॅन थीटा. तो टॅन थीटा आणि हा टॅन थीटा काय झालं तुमचा कॅन्सल, म्हणजे इथे आला सेक थीटा डी थीटा. इथपर्यंत आलं आपलं इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा. इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा काय असतं, लॉग ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा. सेक थीटाचा आपण फॉर्म्युले डिराईव्ह केले. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉग ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस कॉन्स्टंट सी. ओके. इथपर्यंत काही अडचण नाही.
आपलं आन्सर आलं लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा, पण आपल्याला आन्सर आणायचं आहे लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे मग आता आपल्याला सेक आणि टॅनला कन्व्हर्ट करावं लागेल इन टर्म्स ऑफ एक्स आणि एमध्ये, एक्स इन टर्म्स ऑफ एक्समध्ये. ओके. मग इथे आपल्याला जे आपण सबस्टिट्यूट केलं ए सेक थिटा त्याचा यूज करून इथे आपल्याला त्याची व्हॅल्यू पुटअप करायची. ठीक आहे. मग आपण पुट केलं एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा आणि आपल्याला व्हॅल्यू काढायची अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरची. बघा मग याला आपण इक्वेशन 1 म्हणू. नाव कारण आन्सर आपल्याला जे आणायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला ते जावं लागेल. नाव अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आपण फाइंड करू. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आला आपला ए टॅन थिटा. आत्ताच आपण काढला तो काय मिळाला आपल्याला ए टॅन थिटा. परत करून बघू आपण. हा आला ए सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर कॉमन आणि रूटच्या बाहेर निघताना ए. हा आला सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज टॅन थिटा आणि रूटच्या बाहेर येताना हा झाला ए टॅन थिटा. म्हणजे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याची व्हॅल्यू मिळाली ए टॅन थिटा. याच्यावरनं टॅन थिटाची व्हॅल्यू काय मिळेल मग आपल्याला अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे एक्स अपॉन ए. ह्या दोघं व्हॅल्यू पुट करू आपण आलेल्या आन्सरमध्ये. कारण आन्सरमध्ये आपलं आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेकच्या ठिकाणी पुट करायची व्हॅल्यू एक्स अपॉन ए आणि टॅनच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. इक्वेशन 1 implies log of sec theta. Sec is x upon a plus tan ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए प्लस सी इज इक्वल टू लॉग ऑफ. आता दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे याला लिहू शकतो आपण एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए प्लस सी. लॉग यम अपॉन एनचा फॉर्म्युला लॉग यम अपॉन एन इज लॉग यम मायनस लॉग एन. दॅट इज लॉग एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस लॉग ऑफ ए प्लस सी. नाऊ लॉग ऑफ एक्स प्लस हेच आपल्याला आणायचं होतं अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग राहिला प्रश्न लॉग ए प्लस सीचा. आता लॉग ए काय आहे कॉन्स्टंट, सी पण काय आहे कॉन्स्टंट. म्हणजे याला मिळून एक काय मिळणार आहे दुसरा कॉन्स्टंट. मग आपण काय करू सीच्या ऐवजी C1 म्हणू. इथे पण C1 घेऊ. इथे C1 हा आला C1 हा आला C1 आणि ह्या पूर्ण C1 मायनस लॉग ए याला कन्सिडर करू आपण C. देअरफॉर C इज इक्वल टू C1 मायनस लॉग ए. कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट ॲडिशन करा सबट्रॅक्शन करा तो काय मिळणार आहे आपल्याला कॉन्स्टंट मिळणार आहे. हे आलं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस a square. That is the formula of 1 upon under root of x square minus a square is log of x plus under root of x square minus a square. आले लक्षात. 5th नंबरचा फॉर्म्युला. नाव 6th नंबरचा फॉर्म्युला 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झाला. आता एक ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तिथे व्हेरिएबल आधी होता इथे कॉन्स्टंट आधी आहे. ठीक आहे. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि याचं आन्सर असतं लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सॉरी हा एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचं आन्सर असतं लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पुट एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. काय सबस्टिट्यूट करायचं एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. देअरफॉर डी एक्स इज इक्वल टू ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू लागेल. टॅन थिटाची व्हॅल्यू काय येईल इथे एक्स अपॉन ए. त्याच पद्धतीने कारण आपलं हे जे सबस्टिट्यूट करतो आपल्याला इन टर्म्स ऑफ टॅन सेकमध्ये आन्सर मिळेल. मग परत आपल्याला टॅनची व्हॅल्यू पुटअप करावी लागेल सेकची व्हॅल्यू पुटअप करायची. त्याच्यासाठीच आपण टॅन काढला एक्स अपॉन ए. ठीक आहे. डी एक्स आला. Now put this value in integration 1 upon under root of a square plus x ची व्हॅल्यू a tan theta that is a square
ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा आणि डी एक्सची व्हॅल्यू ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. इंटिग्रेशन 1 ए स्क्वेअर इज अ कॉमन, इथे आला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता हा आला ए सेक स्क्वेअर थिटा अपॉन हा ए स्क्वेअर रूटच्या बाहेर निघताना ए 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना सेक थिटा डी थिटा. इंटिग्रेशन ए कॅन्सल एक सेक कॅन्सल दॅट इज सेक थिटा डी थिटा. इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा इज लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा, लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस कॉन्स्टंट घेऊ आपण C1, कारण मागच्याच प्रमाणे इथे पण आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे, कारण आपलं आन्सर आलं आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. आपल्याला आन्सर पाहिजे इन टर्म्स ऑफ एक्समध्ये. मग त्याच पद्धतीने टॅनची व्हॅल्यू मिळाली आपल्याला एक्स अपॉन ए, कसली व्हॅल्यू काढावी लागेल सेक ऑफ थिटाची बाय युजिंग द फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरनुसार. ठीक आहे. मग आता इथे सेक थिटा आला, मग सेक थिटाची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, आता ज्या पद्धतीने आपण फाइंड आउट केलं अंडर रूट ऑफ त्याच पद्धतीने. ठीक आहे. हे आलं लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा. नाउ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर, एकची व्हॅल्यू ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर इज अ कॉमन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा, रूटच्या बाहेर निघताना तो मिळाला ए सेक थिटा. देअरफॉर सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए, अँड टॅन थिटाची व्हॅल्यू आपण निघाली आपली एक्स अपॉन ए. जी सबस्टिट्यूशन घेतली आपण त्याच्या टॅन थिटाची व्हॅल्यू निघाली एक्स अपॉन ए सेक थिटाची व्हॅल्यू. या दोघं व्हॅल्यू आपण टाकू इंटिग्रेशनमध्ये. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक थिटा, सेकची व्हॅल्यू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए प्लस टॅन थिटा, टॅन थिटाची व्हॅल्यू एक्स अपॉन ए प्लस C1. ठीक आहे. लॉग ऑफ दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स अपॉन ए प्लस सी. लॉग एम मायनस लॉग एन, लॉग अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस लॉग ए प्लस C1. C1 कॉन्स्टंट घेतला आणि या कॉन्स्टंटला कन्सिडर करायचं C1 मायनस लॉग एला ॲज अ C. देअरफॉर द आन्सर इज लॉग ऑफ एक्स, मी पुढे लिहिते फक्त एक्स अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे झालं याचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आलं लक्षात. हा झाला 6 नंबरचा फॉर्म्युला. नाऊ लास्ट फॉर्म्युला 7th नंबरचा. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स, आणि याचं आन्सर असतं 1 अपॉन ए सेक इनवर्स एक्स अपॉन ए प्लस. सेक इनवर्स दिसतंय म्हणजे काय पुट करावं लागेल ए सेक थिटा, पुट एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा. देअरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह होईल डी एक्स इज इक्वल टू ए सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक थिटा इंटू टॅन थिटा डी थिटा. सेक थिटाची पण व्हॅल्यू लागेल ती फाइंड आउट करू. याच्यावरनं सेक थिटाची व्हॅल्यू येईल एक्स अपॉन ए. देअरफॉर थिटा इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स अपॉन ए. ही झाली थिटाची व्हॅल्यू. या व्हॅल्यू पुट करू आपण इंटिग्रेशनमध्ये. 1 अपॉन एक्स, एक्सची व्हॅल्यू ए सेक थिटा अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स मीन्स ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स, डी एक्सची व्हॅल्यू ए सेक थिटा टॅन थिटा डी थिटा इज इक्वल टू इंटिग्रेशन ए सेक थिटा टॅन थिटा डी थिटा अपॉन ए सेक
थीटा अंडर रूट ऑफ, याच्यातून कॉमन निघेल तुमचा ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. ए सेक थीटा गेट कॅन्सल. इंटिग्रेशन टॅन थीटा डी थीटा. हा जो अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर आहे तो बाहेर येताना काय होईल ए, दॅट इज ए अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज टॅन स्क्वेअर थीटा. तो बाहेर येताना होईल तुमचा टॅन ऑफ थीटा. टॅन थीटा गेट कॅन्सल, दॅट इज 1 ए डी थीटा. 1 ए इज अ कॉन्स्टंट, डी थीटाचं इंटिग्रेशन आलं थीटा प्लस कॉन्स्टंट सी. 1 ए थीटाची व्हॅल्यू काय होती आपल्याकडे, थीटा काय काढला सेक इनवर्स एक्स अपॉन ए, सेक इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. म्हणजे इंटिग्रेशन 1 एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे असतं 1 ए सेक इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. हा झाला 7 नंबरचा फॉर्म्युला. 7च्या 7 फॉर्म्युले आपण आज प्रूफ केलेले आहेत. ठीक आहे, हे ॲज अ एक्झाम्पल म्हणूनही तुम्हाला बोर्डला विचारलं जाऊ शकतं किंवा प्रूव्ह दॅट विचारलं जाऊ शकतं. हे 7 फॉर्म्युले जे आहेत ते व्यवस्थित पाठ करायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पाठ बघू. ओके, थँक्यू.